रम्य संस्कृतम संख्या विशेषणानि क्रमांक 1 तृतीय घटक संख्या विशेषणे क्रमांक 1 संख्या विशेषण त्यांची रूपे ही विशेष्याच्या लिंग वचन व विभक्तीप्रमाणे कशी बदलतात ते या पाठात अत्यंत मनोरंजक उदाहरणांनी आजी नातवंडांना प्रेमाने समजावून सांगत आहे. 1 ते 4 या अंकांची विभक्ती रूपे गद्य पद्य पाठात येतील त्यावेळी विशेषांसह ती पुन्हा पुन्हा मोठ्याने वाचा म्हणजे सहज लक्षात राहतील. संवादम इमं पठत हा संवाद वाचा. ग्रीष्मावकाशे दौहित्राः दौहित्र्यः च मातामह्याः सह केवलं संस्कृतेन वार्तालापं कुर्वन्ति. उन्हाळ्याच्या सुट्टीत नातू आणि नाती आजीबरोबर केवळ संस्कृत भाषेत गप्पा गोष्टी करीत आहेत. या ठिकाणी दौहित्राः आणि दौहित्र्यः असा शब्द आलेला आहे. दौहित्राः म्हणजे नातू परंतु मुलीचे मुलं ते नातू आणि दौहित्र्य म्हणजे मुलीच्या मुली त्या नाती त्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आलेल्या आहेत आजीच्या घरी म्हणजेच मामाच्या गावाला आणि त्या गप्पा गोष्टी करतायत पण कोणत्या भाषेत संस्कृत भाषेत. मातामही तेभ्यः संस्कृत भाषायाः विशेषणान् कथयति. आजी त्यांना संस्कृत भाषेच्या वैशिष्ट्यांविषयी सांगत आहे. काय वैशिष्ट्य आहे ते विशद करून सांगत आहे आजी म्हणजेच मातामही. अस्माकं बाल्यकाले दूरदर्शने एकात्मतायाः एकं गीतम आसीत. आमच्या लहानपणी दूरदर्शनवर राष्ट्रीय एकात्मतेचे एक गाणे होते. एकम गीतम आसीत तत् गायामः ते गाऊया. एका चटका अनेकाश्च चटका धान्यम अत्तुम आयाताश्चटका. याचा अर्थ आहे एक चिमणी अनेक चिमण्या धान्य खाण्यासाठी आल्या चिमण्या. एक चिमणी अनेक चिमण्या धान्य खाण्यासाठी आल्यात चिमण्या. आता बघा सुधेंदू नावाची मुलगी काय म्हणते. मातामही गतसमये त्वया चतुरस्य काकस्य कथागीतं श्रावितं. हे आजी गेल्या वेळी तू चतुर कावळ्याचे गाणे ऐकले होतेस. एक कावळा तहानलेला. एकः काकः तृषा पीडितः जलं न लभते दूरे दूरे. दूर दूर जल मिळेना त्याला. एक कावळा तहानलेला दूर दूर पाणी मिळेना त्याला. एकः काकः तृषा पीडितः जलं न लभते दूरे दूरे. तत्र एकः काकः इति उक्तम. त्यावेळेला तू एकः काकः असे म्हणाली होती. अधुना अत्र एका चटका इति वदसी. परंतु आता मात्र या ठिकाणी एका चटका असं म्हणतेस. मग पृथा म्हणते आम हो. तथा च एकम गीतम इत्यपि उक्तम. त्याच प्रकारे एकम गीतम असं सुद्धा तू काय म्हणाली. तरी किमर्थम अत्र एकः एकम इति भेदः. मग या ठिकाणी कशा करता एकः आणि एकम असा भेद आहे. वेणू म्हणते चिंतयित्वा विचार करून. मया ज्ञातम मी ओळखलं मला कळालं. यथा एकः बालः एका बाला एकम वनम. ज्याप्रमाणे एक मुलगा एक मुलगी आणि एक वन. लक्ष द्या बालः हा शब्द पुल्लिंगी आहे म्हणून त्याचं विशेषण सुद्धा पुल्लिंग लावायचं एकः.
बाला शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून विशेषण सुद्धा स्त्रीलिंग एका. वनम शब्द नपुंसकलिंगी आहे आणि म्हणून त्याचं विशेषण सुद्धा नपुंसकलिंगी एकम. मातामही म्हणते बहु सम्यक वेणो. वेणो खूप छान. आता सुदेंदू विचारते तरी एकः चषकः एका लेखनी एकम फेनकम अपि योग्यमेतत्. मग आजी मला सांग, एक कप, एक लेखनी आणि एक साबण हे सुद्धा योग्यच आहे ना? हो, अगदी योग्य आहे. बघा, चषकः पुल्लिंग आहे म्हणून एकः पुल्लिंग विशेषण. लेखनी स्त्रीलिंग आहे म्हणून एका स्त्रीलिंग विशेषण. फेनकम नपुंसकलिंगी लिंगी आहे म्हणून एकम सुद्धा नपुंसकलिंग आल्यावर. एकः पुल्लिंग, एका स्त्रीलिंग, एकम नपुंसकलिंग. मातामही म्हणते बाढम छान. सम्यक अवगतम त्वया तुला चांगल्या प्रकारे अवगत झालेलं आहे. इतोपि एकम आंग्ल बालगीतम यूयम गायत स्म. तर यापेक्षाही तुम्ही एक इंग्लिश बालगीत गात होतात. अपि स्मरथ आठवतंय का तुम्हाला? द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय द्वौ लघु पादौ गमनागमनाय द्वे लघु नेत्रे नभोदर्शनाय. लक्ष द्या, आता याचा अर्थ मराठीत सांगतो. द्वौ लघु हस्तौ तालिका वादनाय दोन छोटे हात टाळी वाजवायला. द्वौ लघु पादौ गमनागमनाय दोन छोटे पाय जायला आणि यायला. द्वौ लघु नेत्रे द्वे लघु नेत्रे नभोदर्शनाय दोन छोटे डोळे आकाश सगळे बघायला. तर यामध्ये बघा, हस्तः हस्तौ द्विवचन आहे, दोन हात आहेत आणि पुल्लिंगी आहे म्हणून त्याचं विशेषण आलं द्वौ. पादः त्याचं द्विवचन आहे पादौ तर त्याचं विशेषण आलं द्विवचन झालं पादौ, तर विशेषण सुद्धा द्वौ आलं. पण या ठिकाणी नेत्रम एक डोळा, नेत्रे दोन डोळे, तर नेत्रम नपुंसकलिंगी आहे म्हणून त्याचं दोन विशेषण सुद्धा काय आलं द्वे नपुंसकलिंगी. पृथा म्हणते आता मातामही अवगतम मया आजी मला समजले. तथाच द्वौ द्वे एतयोः भेदोपि ज्ञातः तसेच द्वौ आणि द्वे यांच्यातला फरकही कळाला. यथा द्वौ पुरुषौ द्वौ दीपौ ज्या प्रकारे द्वौ पुरुषौ आणि द्वौ दीपौ, दीपः आणि पुरुषः पुल्लिंगी आहे म्हणून त्यांची विशेषणं सुद्धा पुल्लिंगी आले द्वौ द्वौ. वेणू म्हणते आता द्वे फले द्वे उद्याने. आता फळम फलम हे काय आहे नपुंसकलिंगी आहे म्हणून द्वे आलं. फलम फले आणि उद्यानम उद्याने म्हणून त्यांच्या ठिकाणी संख्या विशेषण नपुंसकलिंगी आलं द्वे. दोन फळे आणि दोन उद्याने. सुदेंदू म्हणते महिला द्वयम वा द्रोणी द्वयम इति कथम वक्तव्यम. दोन महिला किंवा दोन बाटल्या हे कसे सांगावयाचे? तर बघा, मातामही म्हणते द्वे महिले द्वे द्रोण्यो वा. आजी सांगते द्वे महिले द्वे द्रोण्यो असे म्हणावे. इदानीम अहम संख्या शृंखलाम वदामी. आता मी संख्यांची साखळी म्हणते. कथयत किमेतत् हे काय आहे सांगा तुम्ही. त्रयः तिस्रः त्रीणि चत्वार चतस्रः चत्वारि. ही संख्यांची साखळी आजीने म्हणून दाखवली. ही काय आहे? मग आता सुदेंदू बोलते हसित्वा हसून मया अवगतम मी जाणलं. त्रयः वृक्षाः तिस्रः मक्षिकाः त्रीणि फलानि. म्हणजे वृक्ष पुल्लिंग आहेत, ते अनेक आहेत किंवा तीन आहेत. फलाने शब्द नपुंसकलिंगी आहे म्हणून त्रीणी नपुंसक विशेषण सुद्धा नपुंसकलिंगी आलं. पुढे बघा, पृथा म्हणते तिष्ठरे
म्हणजे थांब रे. अग्रे अहम वदामी, पुढे मी सांगते, मी बोलते. चत्वारः मुनयः, चतस्रः धेनवः, चत्वारी वाहनानी. मुनयः, मुनिः, मुनी, मुनयः पुल्लिंग आहे, चार आहेत ते, म्हणून विशेषण सुद्धा आलं पुल्लिंगाचं. चत्वारः, धेनवः स्त्रीलिंग आहे आणि ते चार आहेत म्हणून चतस्रः त्याचं विशेषण आलं. वाहनानी नपुंसकलिंगी आहे म्हणून चत्वारी सुद्धा नपुंसकलिंगी विशेषण आलं. मातामही म्हणते. शोभनम, चाणाक्षः यूयम, फारच छान, तुम्ही सर्व हुशार आहात, चाणाक्ष आहात. आता वेणू बोलते. इतः परम वयम एकतः चतुपर्यंतम संख्यारूपाणी पठामः, यापुढे मी 1 पासून 4 पर्यंत संख्यांची रूपे म्हणते. मातामही म्हणते. साधू साधू, छान छान. मग ती 1 पासून 4 पर्यंत रूपं कोणती आहेत ते तुम्ही सुद्धा माझ्या पाठीमागे बोलायची आहेत आणि ही रूपं पाठांतर करायची आहेत. एकतः चतुः पर्यंतम संख्यारूपाणी, 1 पासून 4 पर्यंत संख्यांची रूपे. एक, नित्यम एकवचनम, एक हा जो शब्द आहे हा नेहमी एकवचनीच असतो. पुल्लिंगामध्ये वेगळा, तो वेगवेगळा असतो. बघा, एकः म्हणजे एक, एकम म्हणजे एकाला, एकेन म्हणजे एकाने, एकस्मै म्हणजे एका करिता, एकस्मात म्हणजे एकापासून, एकस्य म्हणजे एकाचा आणि एकस्मी म्हणजे एका वर, एकामध्ये, एकाविषयी. याचप्रमाणे स्त्रीलिंग सुद्धा एका, एकाम, एकया, एकस्यै, एकस्याः, एकस्याः, एकस्याम. आता नपुंसकलिंगी एकम, एकम, एकेन, एकस्मै, एकस्मात, एकस्य, एकस्मिन. आता अशाच प्रकारे द्वि हा शब्द आहे, नित्यम द्विवचनम. द्वि हा शब्द नेहमी द्विवचनी असतो. द्वौ द्वौ, द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम, द्वयोः द्वयोः. याचा अर्थ लक्षात घ्या. दोन, दोघांना. द्वाभ्याम म्हणजे दोघांद्वारे, चतुर्थीचा द्वाभ्याम म्हणजे दोघांकरिता, पंचमीचा द्वाभ्याम म्हणजे दोघांपासून, षष्टीचं द्वयोः म्हणजे दोघांचा, दोघांची, दोघांचे, सप्तमीचं द्वयोः म्हणजे दोघांमध्ये, दोघात, दोघाविषयी. स्त्रीलिंगामध्ये काय येतं? द्वे द्वे, द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम, द्वयोः द्वयोः. नपुंसकलिंगामध्ये काय येतं? द्वे द्वे, द्वाभ्याम द्वाभ्याम द्वाभ्याम, द्वयोः द्वयोः. पुढील शब्द पाठ करायचा आहे तुम्हाला. त्रि हा नित्य बहुवचनी शब्द आहे, नेहमी बहुवचनामध्ये असतो. त्रयः पुल्लिंगामध्ये, त्रयः त्रीन, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणाम, त्रिषु. याचा अर्थ लक्षात घ्या. त्रयः म्हणजे 3, त्रीण म्हणजे तिघांना, त्रिभिः म्हणजे तिघांच्या द्वारे, त्रिभ्य म्हणजे तिघांकरिता, अशाच प्रकारे स्त्रीलिंगामध्ये तिस्रः, तिस्रः, तिसृभिः, तिसृभ्यः, तिसृभ्यः, तिसृणाम, तिसृषु. नपुंसकलिंगामध्ये बघा, त्रीणि, त्रीणि, त्रिभिः, त्रिभ्यः, त्रिभ्यः, त्रयाणाम, त्रिषु. आता पुढचा शब्द आहे चतुर. नित्यम बहुवचनम, नेहमी तो बहुवचनामध्ये असतो. चत्वारः, चतुरः, चतुर्भिः, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्णाम, चतुर्षु. आता याचा अर्थ लक्षात घ्या. चत्वारः म्हणजे 4, चतुरः म्हणजे चौघांना, चतुर्भिः म्हणजे चौघांच्या द्वारा, चतुर्भ्यः म्हणजे चौघांकरिता, चतुर्भ्यः म्हणजे चौघांपासून, चतुर्णा म्हणजे चौघांचा, चौघांची, चौघांचे, चतुर्षु म्हणजे काय? चौघांमध्ये, चौघांविषयी, चौघामध्ये, चौघात. याच प्रकारे स्त्रीलिंगमध्ये चतस्रः, चतस्रः, चतुस्रुभिः, चतस्रुभ्यः, चतस्रुभ्यः, चतस्रुणाम, चतुस्रुषु. नपुंसकलिंगामध्ये चत्वारि, चत्वारि, चतुर्भिः, चतुर्भ्यः, चतुर्भ्यः, चतुर्णाम, चतुर्षु. आता संख्या रूपाने लिखित्वा वाक्याने पुरवतं. संख्यांची रूपं लिहायची आहेत आणि वाक्य पूर्ण करायची आहेत.
तर या ठिकाणी तुम्हाला संख्या दिलेली आहे, त्याचे योग्य रूप तुम्हाला लिहायचं आहे. कसं लिहायचं मी तुम्हाला सांगणार आहे. पहिला प्रश्न बघा, महिलाभ्य तंडुलान आनय आणि पुढे 4 क्रमांक दिलेले आहेत. तर स्त्रीलिंगामध्ये जायचं. महिलाभ्य काय आहे? पंचमीचं एकवचन आहे ना, तर 4 या संख्येचं सुद्धा पंचमीचं एकवचन घ्यायचं आहे. मग काय येणार? चतुश्रुभ्य. चतुश्रुभ्य महिलाभ्य तंडुलान आनय. या ठिकाणी 3ची संख्या दिली आहे. यामध्ये त्रिशू लिहायचं आहे तुम्हाला. का? कारण तरुषू सप्तमीचं बहुवचन आहे, म्हणून 3 या संख्येत सुद्धा सप्तमीचं बहुवचन घ्यायचं. त्रिशू, तेषु, त्रिषु, तरुषु खगाः निडानी अरचयतन. ई बघा आता, कपेः टोपिकाः पतिता. आता एक आहे, तर या ठिकाणी काय येईल? कपी शब्द आहे, याचं षष्टीचं एकवचन आहे, म्हणून त्या ठिकाणी एक या संख्यावाचक विशेषणाचं सुद्धा षष्टीचं एकवचन घ्यावं लागेल. एकस्य. एकस्य काय का घ्यायचं? कारण कपी हा शब्द पुल्लिंग आहे, षष्टीचं एकवचन आहे, म्हणून पुल्लिंग संख्या विशेषण एक यामधील षष्टीचं एकवचन घ्यायचं. एकस्य. पुढे एतासु कृतीही लिखन्तु. यामध्ये 2 ही संख्या दिली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे द्वे. एतासु द्वे कृती लिखन्तु. पुढे बघा उ, भुवनानां समूहः नाम त्रिभुवनम. यामध्ये 3 संख्या दिली आहे, तर भुवनानां षष्टीचं बहुवचन आहे, म्हणून 3 या संख्येचं सुद्धा षष्टीचं बहुवचन घ्यायचं आहे. त्रयाणां भुवनानां समूहः नाम त्रिभुवनम. 3 भुवनांचा समूह म्हणजे त्रिभुवन. पुढचं बघा, दासी संदेशम कथितवती. या ठिकाणी दासी शब्द स्त्रीलिंगी आहे आणि 1ची संख्या आहे, म्हणून एका. एका दासी संदेशम कथितवती. तयोः परस्पर मेलनम न आसीत. तर या ठिकाणी 2 संख्या आहे, तर तयोःच्या परस्पर मेलनम न आसीत. पुढे बघा, नगरे सह वसती स्म. या ठिकाणी नगरे सप्तमीचं एकवचन आहे, नपुंसकलिंगाचं, म्हणून एक संख्येमध्ये जायचं. नपुंसकलिंगामध्ये नपुंसकलिंगाच्या टेबलमध्ये जायचं आणि सप्तमीचं एकवचन काय ते बघायचं. तर काय आहे? एकस्मिन. एकस्मिन नगरे सह वसती स्म. एका नगरामध्ये तो राहत होता. पुढचं बघा ओ, अपि कवी काव्यम अपठताम. अपि कवी यामध्ये 2 संख्या दिली आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं आहे? द्वौ अपि कवी काव्यम अपठताम. दोन्ही कवींनी काव्य पठन केले. पुढचं बघा, कथामेताम. या ठिकाणी 4 संख्या आहे. छात्रेभ्य कथय. या ठिकाणी छात्रेभ्य आहे चतुर्थीचं बहुवचन आहे, म्हणून या ठिकाणी चतुर या संख्येचं सुद्धा चतुर्थीचं बहुवचन घ्यावं लागेल. चतुर्भ्य. कथामेताम चतुर्भ्य छात्रेभ्य कथय. पुढे बघा, अहम चौरान अपश्यम. आता 3 संख्या आहे आणि चौरान आणि चौरान हा शब्द द्वितीयाचं बहुवचन आहे, म्हणून त्रीन हे द्वितीयाचं बहुवचन येणार. त्रीन. अहम त्रीन चौरान अपश्यम. मी 3 चोरांना पाहिले. वयम. आता पुढे बघा 4 संख्या आहे. गीतानी गायामह. या ठिकाणी गीतानी नपुंसकलिंगी आहे, तर 4 जी संख्या आहे त्याचं सुद्धा नपुंसकलिंगी संख्या विशेषण जोडावं लागेल. तर वयम चत्वारी गीतानी गायामह. आम्ही वेदान अधीतवान. आता या ठिकाणी वेदान आहे, म्हणून चतुरः या ठिकाणी येणार. सह चतुरः वेदान अधीतवान. पुढचं बघा ग, वयम नेत्राभ्याम पश्यामः.
या ठिकाणी नेत्राभ्याम आलंय म्हणून या ठिकाणी द्वाभ्याम येणार. वयम द्वाभ्याम नेत्राभ्याम पश्यामः. पुढे बघा घ शिवः नेत्रैः पश्यति. नेत्र ही तृतीयाचं बहुवचन आहे म्हणून 3 या संख्येतील नपुंसकलिंगाचं तृतीय विभक्तीमध्ये घ्यायचं. त्रिभिः शिवः त्रिभिः नेत्रैः पश्यति. शिवजी 3 नेत्रांनी पाहतात. आता पुढे बघा हसत नंदत. हसत नंदत यामध्ये काय हसा आणि आनंदित वा यामध्ये 2 जोक दिलेले आहेत, विनोद दिलेले आहेत. नीता म्हणते आचार्ये सा गौरी किमपि न करोती. बाई मॅडम ती गौरी काहीच करत नाही. आदिनम उपविश्य केवलम व्यर्थम समययापनम करोती. दिवसभर बसून नुसती व्यर्थ वेळ घालवते. शिक्षिका म्हणते अस्तु ठीक आहे. किंतु त्वम कथम एतत् जानासि. परंतु तुला हे कसं काय कळालं. नीता म्हणते अहम तु सर्वदा तामेव पश्यामि खलु. मी तर नेहमी खरं म्हणजे तिलाच पाहत बसते. मग तिलाच पाहण्यामध्ये हिचा वेळ व्यर्थ. भूतकाल पाठितः किल. विद्यार्थ्यांनो काल भूतकाळ शिकवला ना. यह भूतकाल पाठितः किल. विद्यार्थ्यांनो काल भूतकाळ शिकवला ना. अधुना मिहिके भूतकालस्य एकम उदाहरणं कथय. हे मिहिके आता भूतकालाचे एक उदाहरण सांग. मग मिहिका बोलते आचार्ये अहम तु यह अनुपस्थितः आसम. बाई मॅडम पण मी काल आले नव्हते म्हणजे अनुपस्थित होते. मी काल आले नव्हते. शिक्षिका म्हणते उत्तम मिहिके योग्य मिहिका तुला भूतकाळ छान असा कळालेला आहे. तो या सम्यक भूतकाल ज्ञातः तुला भूतकाळ चांगल्या प्रकारे कळालेला आहे.